आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. तोंडरे येथे मानवाधिकार संघटनेच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. ग्रामस्थांसह परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभत असल्याने शिवजयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा होत असल्याची माहिती मानवाधिकार संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली. तसेच शिवजयंतीनिमित्त महिलांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश गोंधळी यांनी दिली. या उत्सवानिमित्त सत्यनारायणाची महापूजा तसेच भागवताचार्य हरिभक्तपरायण ज्योतिताई धनाडे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांसह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. संध्याकाळी तळोजा MIDC परिसरातून भव्य शाही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत घोडे, उंट, ढोल ताशे पथक तसेच लेझिम पथक सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक पार पडली. 15 वर्षापूर्वी आमच्या आपण संघटनेचं काम करतो, परंतु आपण काहीतरी शिवजयंतीचा उत्सव किंवा जेणेकरून समाजामध्ये आपण शिवजयंतीचे विचार शकू असं काहीतरी करूया. या उद्देशाने मी सर्व सदस्यांनी विचार केला की आपण शिवजयंतीचा साजरा करूया. सुरुवातीला एकदम छोट्या आणि सुरुवात आम्ही हा उत्सव साजरा चालू केला, परंतु जसं जसं वर्ष होत गेलं त्याच्याविषयी आज त्याचे स्वरूप तुम्हाला इथे तिथे असेल, भव्य स्वरूप असेल याचे तुम्हाला झालेले दिसून येईल. माऊलींच्या उक्तीप्रमाणे माझ्या मनात एक भावना वाटते की रूप लावी तयाचा वेळ गेला गगनावरी, मोगरा फुलाला फुले वेचित असे बहरून आला. आज नक्कीच हा मोगरा तुम्हाला इथे फुललेला दिसतोय. याचं नक्की श्रेय आमच्या सर्व संघटनेच्या सदस्यांना, सर्व ग्रामस्थांना आणि आमच्या जे आमचे हितचिंतक आहेत, आमचे जे उपदेष्ट आहेत, आमची संघटना आहे, त्यांच्या सर्वांना श्रेय जातं. आणि आज सांगायला खूप आनंद होतो. तर शिवजयंती सोहळा हा गेल्या 15 वर्षापूर्वी तसाच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या सर्वांचा, आमच्या मंडळाचा हाच उद्देश आहे की छत्रपती शिवाजी महाराज हा घरोघरी पोहोचला पाहिजे, प्रत्येकाच्या मनामध्ये पोहोचला पाहिजे. हा आमच्या संघटनेच्या, आमच्या ग्रामस्थांचा, सर्वांचा, आमच्या शिवभक्तांचा हाच उद्देश आहे. सर, कार्यक्रमाची रूपरेखा काय होती? कोणकोणते कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेखा बघितले तर तसं आम्ही सुरुवात रूपरेखा आहे त्याच्यामध्ये थोडंफार चेंजेस असेल, पण आमचं इंटेन्शन आहे तर समाजापर्यंत ज्या गोष्टी पोचल्या पाहिजेत त्याच्यावर आम्ही जास्त फोकस करतो. त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर सर्वात महत्वाचा विषय आला. त्याच्यानंतर हरिकीर्तनाचं या ठिकाणी आम्ही आयोजन करतो. सत्यनारायणची महापूजा असते, मोठी मिरवणूक असते, जेणेकरून आपल्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, काय होते, त्यांची मिरवणूक कशी केली पाहिजे काय याच्या करतो. आणि मिरवणुकीच्या दरम्यान अनेक आम्ही या ठिकाणी पताका, पुन्हा रथ, उंट, घोडे हे सर्व आम्ही दाखवतो, जेणेकरून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा काल आठवावा. हे आमच्या संघटनेचा आणि आमच्या ग्रामस्थांचा उद्देश. पण तसं उद्दिष्ट काही नाही, पण एक सांगितलं गेलं तर आपल्याला लक्षात येतो. म्हणजे आता 2012 मध्ये मानवाधिकार संघटनेचे काही लोक आमच्याशी संपर्क साधला आणि काही आमच्याकडे प्रस्ताव ठेवला. त्या प्रस्तावामध्ये आम्हाला त्यांच्या काही गोष्टी आवडल्या. मानवाधिकार संघटना म्हणजे काही चांगली संघटना आहे. त्याच्यामध्ये मानवावर होणारा अत्याचार, मानवाचा होणारा आनंद तो कुठेतरी आपण रोखला पाहिजे. आपण सर्व एकत्र होऊन त्या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजे. त्या उद्दिष्टाने आम्ही त्या संघटनेमध्ये स्थापन झालो. आणि राहिली गोष्ट तर त्याच्यामधून आम्ही बऱ्याच आतापर्यंत कार्य केलेले आहे. बऱ्याच लोकांना आम्ही न्याय मिळवून देण्याचा या ठिकाणी छत्रपती शिवाजी जय म्हणतात तो मराठीपणा जपण्यासाठी हा कार्यक्रम मी जेणेकरून येणाऱ्या पिढीला तुम्ही काहीतरी घेता येईल. आणि आता आपण समाजात खूप अत्याचार चालू, त्या अत्याचाराविरुद्ध लढण्याची शक्ती येणाऱ्या पिढीला. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.